डॉक्टर भूषण शानबाग आणि तुम्ही ऐकत आहात माझी कथा. एक होता परमेश्वर. मागच्या भागात आपण पाहिलं की पुलकेशीचा म्हणजेच एरेयाचा राज्याभिषेक झाला. त्यानं पुलकेशी द्वितीय हे नाव घेतलं. पण एका गायिकेच्या स्वरामुळे तो घायाळ झाला होता. तिच्या शोधात तो रात्र फिरत होता आणि शेवटी एकदा शिवगामी जी गायिका होती तिची आणि त्याची गाठ पडली. हे आपण मागच्या भागात बघितलं. आणि पुलकेशी, आता याच्या पुढे मी त्याला पुलकेशीच म्हणेन कारण त्यांनी ते घेतलेलं नाव होतं, बदलून घेतलेलं. तर पुलकेशी म्हणजेच एरेय, त्यांनी शिवप्पा आणि शिवगामी या दोघांना आणण्यासाठी पालखी पाठवण्याचं स्वतःहून सांगितलं त्यांना, की पालखी पाठवून त्याच्यात बसून तुम्ही या. आणि एरेय म्हणजेच पुलकेशी राजवाड्यामध्ये परत आला. पुढे काय झालं तर बघूया. सकाळ झाली. महाराज पुलकेशी यांचा दरबार भरला. महाराज पुलकेशी सिंहासनावर अधिष्ठित झाल्यावर त्यांनी सर्वात प्रथम आपल्या प्रधान मंडळाची नेमणूक जाहीर केली. मंगलेशच्या सर्व प्रधानांना आधीच बरखास्त केलं होतं. त्याच्यापैकी काही जण योग्य होते, पण बरेचसे भ्रष्टाचारानं बरबटलेले होते. त्यातले योग्य अयोग्य निवडून मगच त्यांचा समावेश मंत्रिमंडळात करता आला असता. व्याघ्रस्वामी पुन्हा एकदा राज्याचे प्रमुख प्रधान झाले, पण आता त्यांच्या मदतीसाठी प्रसन्न आणि पुरुषोत्तम हे दोघेही दिले गेले. पुष्यमित्राला सर्वोच्च सेनापती म्हणून नियुक्त केलं गेलं. त्याच्या हाताखाली पायदळाचा प्रमुख म्हणून सर्व दमनला नेमलं. घोडदळ हे चालुक्यांचं सर्वात मोठं सैन्य दल होतं. ते दोन भागात विभागलं गेलं. एका भागाचा प्रमुख होता प्रभवसेन आणि दुसऱ्याचा अच्युत. गजदळाचा प्रमुख अमोघ, आरमार प्रमुख संमित यांची नावं जाहीर केली गेली. त्यांना त्या त्या दलाचा प्रभार सोपवला गेला. भीम, वरद, प्रवर आणि आदिनाथ हे उपमंत्री होते. यांच्या व्यतिरिक्त राजधानी बदामी आणि बदामीच्या आजूबाजूच्या भागातला कारभार सुरळीत राहावा आणि सुव्यवस्था पाळली जावी म्हणून बळीराम नेमला गेला. त्याच्या हाताखाली 200 लोक दिले होते. पुलकेशीच्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आणि सहाय्यासाठी धनंजय होताच, पण त्याच्याबरोबर 500 स्वारांचं पथक होतं. पुलकेशी राजवाड्याबाहेर पडला की हे 500 लोक कायम त्याच्या बरोबर राहणार होते. अनेक वेळा राजा स्वारीवर गेला तर न्यायदानाला उशीर होत असे. न्यायमूर्ती म्हणून चतुर्भुज या विद्वान ब्राह्मणाला नेमलं गेलं. पण चतुर्भुजचा निर्णय न पटल्यास पुलकेशीकडे परत न्याय मागण्याची सोय होती. पण अशा अपवादात्मक स्थिती व्यतिरिक्त चतुर्भुजचा निर्णय अंतिम होता. कर निर्धारण आणि कर वसुली यासाठी अनंग नेमला गेला. पूर्वी सुकेतून उत्तम रीतीनं कर निर्धारण केलेलं होतंच. त्याच पायावर नवीन कर प्रणाली अवलंबून ठेवली. या व्यतिरिक्त चालुक्यांची सेना जो भाग यापुढे जिंकून घेईल त्याचेही असेच वेगळे प्रभाग करून त्यांना वेगळे प्रभारी नेमले जाणार होते. यानंतर न्यायदानाचे काही विषय पुढे आले. मधल्या काळात मंगलेश आणि एरेयाच्या युद्धामुळे अनेक प्रकरणं प्रलंबित पडली होती. लवकरात लवकर त्याचा निपटारा करायची गरज होती. शक्य होईल तितका वेळ न्याय देण्यासाठी बसून पुलकेशीनं ती मार्गी लावली. जिथे अधिक चौकशीची गरज होती तिथे संबंधितांना चौकशीचे आदेश दिले गेले. यापुढे पहिल्यांदा गावातच पंचांनी न्याय संबंधी निर्णय घ्यावेत आणि ते न्याय देण्यासाठी असमर्थ ठरले किंवा दिलेला न्याय जर का संबंधित पक्षांना मान्य नसेल तर अशी सर्व प्रकरणं चतुर्भुजकडे द्यावीत आणि त्याच्या न्यायानेही संबंधित व्यक्ती संतुष्ट न झाल्यास पुलकेशीच्या पुढे प्रकरण आणावे याबद्दल स्पष्ट आदेश सर्वांना दिले गेले. एका मागून एक गोष्टी पुढे येत गेल्या आणि पुलकेशी सगळ्याचा लवकरात लवकर फडशा पाडत होता. संपूर्ण राज्यात दवंडी दिली गेली. मंगलेशच्या कारकिर्दीत ज्या लोकांवर अन्याय झाला होता त्या सगळ्यांना मिळालेल्या न्याया विरोधात दाद मागण्याची परवानगी मिळाली. यामुळे निश्चितच न्यायदानाच्या व्यवस्थेवर काही काळ तरी ताण येणार होता, पण ते गरजेचं होतं. यानंतर विषय आला तो हेर खात्याचा. हेर खातं सक्षम असेल तर लढाईत किती फायदा होऊ शकतो याची पुलकेशीला पूर्णपणे जाणीव होती. त्यामुळे बलवान हेर खातं आपल्यापाशी असायलाच हवं अशी त्याची मनोवृत्ती होती. पूर्वी वृंदावननं अजयवर्धनला हाताशी धरून जे अंतर्गत बंड केलं होतं त्यामुळे राज्यात दुफळी माजली. ती घटना वृद्ध व्याघ्रस्वामी विसरला नव्हता. त्यानं पुलकेशीला राज्याच्या आतील बातम्या काढण्यासाठी हेर खात्याचा वेगळा विभाग बनवण्याची शिफारस केली. पुलकेशीनं सुबलला हेर खात्याचा प्रमुख नेमलं. त्याच्या बरोबरीनं विष्णू कोशही होताच. त्याच्या हाताखाली व्यंकट आणि नरसी हे दोन मदतनीस दिले. व्यंकटला निरनिराळ्या इतर राज्यांमध्ये आपले हेर नेमायचे होते. इतर राज्यामधल्या बातम्या काढणं हे त्याचं प्रमुख काम होतं. चालुक्यांची सेना जेव्हा लढाईला बाहेर पडेल तेव्हा व्यंकटनं आणलेली माहिती महत्वाची ठरणार होती. कुठलीही सैन्य जर चालुक्यांच्या दिशेनं येऊ लागलं तर त्या बातम्या सुद्धा व्यंकटचंच पथक काढणार होतं.
नरसीला चालुक्यांच्या राज्याच्या अंतर्गत बातम्या काढायच्या होत्या. राज्यात कुठे बंड होत नाही, कुठे असमाधान असणार नाही, हे त्यानं पाहायचं होतं. कोणीही कुठे सैन्य उभं करतंय किंवा बखेडा माजू शकतो अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर त्याने पुलकेशीला सावध करायचं होतं. या व्यतिरिक्त मिळालेली माहिती बदामीपर्यंत आणून पोहोचण्यासाठी खास वेगवेगळे बातमीदार जासूद होते. यांचं काम स्वतः बातम्या काढणं नव्हतं, पण मिळालेल्या बातम्या वेगानं बदामीपर्यंत आणणं हे त्यांचं काम होतं. संपूर्ण राज्यभर प्रत्येक प्रमुख मार्गावर साधारण 20 ते 25 कोस अंतरावर यांची ठाणी असणार होती. इथे 10-10 खबरगीर वेगवान घोडे घेऊन नेमलेले होते. त्यांच्याकडे खबर आली की वेळ न घालवता त्यांनी ती पुढल्या ठाण्यावर नेऊन द्यायची, ही त्यांची जबाबदारी होती. दिवस असू दे की रात्र, निरोप आला की पुढे ताबडतोब पोचवायचा हे त्यांना सांगायचं होतं. त्यांचा प्रमुख म्हणून हनुमंत नेमला गेला. एका मागून एक नेमणुका होत होत्या. पुलकेशीनं इतका सगळा विचार आगाऊ करून ठेवला असेल असं व्याघ्रस्वामींना वाटलं नव्हतं. योग्य माणसालाच आपण पाठिंबा दिल्याचं त्यांनाही समाधान वाटत होतं. त्यांनी पहिल्या सम्राट पुलकेशीची राजवट जवळून बघितली होती. कीर्तिवर्मन सुद्धा बापाच्या पावलावर पाऊल टाकून चालायचा, पण एरेय या दोघांपेक्षाही पुढे होता. हे व्याघ्रस्वामीच्या लक्षात आलं. शेवटी योग्य राज्यकर्ता असेल तरच राज्याचा विकास होतो. चालुक्यराज पुलकेशी द्वितीय हा चालुक्यांचा डंका सगळ्या जगामध्ये वाजवणार याबद्दल व्याघ्रस्वामीच्या मनात कसलाही संदेह उरला नाही. अजिबात विश्रांती न घेता पुलकेशी एका मागून एक निर्णय घेत होता. ज्यांना नेमणूक मिळाली त्यांना वेळ वाया न घालवता जाऊन कामाला लागण्याच्या सूचना देत होता. दक्षिणेपेक्षा उत्तरेकडूनच आपल्या राज्याला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे उत्तरेकडे अधिक लक्ष ठेवायला हवं. पुलकेशीनं आपल्या सेना नायकांना स्पष्ट सांगितलं. मैत्रक, कलचुरी किंवा नल यांच्यापेक्षा त्यांच्या सम्राटाकडे नजर ठेवा. आपल्याकडे आज ना उद्या पुष्यभूती सम्राट हर्षवर्धन याची नजर वळणारच. त्याच्याशी आपल्याला निर्णायक लढाई लढावी लागणार आहे. त्या दृष्टीनं आपलं सैन्य तयार हवं. पुलकेशीनं सर्वांना स्पष्ट सांगितलं. पुष्यभूतींचा सम्राट प्रभाकर वर्मन याचा ज्येष्ठ पुत्र राज्यवर्धन हा खरा तर बापाच्या पश्चात सम्राट झाला होता, पण केवळ एका वर्षातच त्याचा खून केला गेला आणि त्याच्या जागी त्याचा धाकटा भाऊ हर्षवर्धन हा गादीवर आला होता. पण हे घडून फार कालावधी लोटला नव्हता. पुलकेशीकडे तीही माहिती होती हे पाहून व्याघ्रस्वामीला समाधान वाटलं. कामात व्यग्र असलेल्या पुलकेशीला वेळेचा विसर पडला. संध्याकाळ व्हायला आली, सूर्यास्त व्हायला आला. आपल्याकडे आलेला स्वतःला पुलकेशी म्हणवणारा माणूस भलताच कोणीतरी होता हे शिवाप्पा समजून चुकला. सबंध दिवस त्यानं पालखीची वाट पाहण्यात घालवला होता, पण पालखी काय आली नव्हती. आणि इथे अचानक पुलकेशीला शिवाप्पाकडे पालखी पाठवायला आपण विसरून गेलो असल्याची जाणीव झाली. त्याच वेळी हे सुद्धा त्याच्या लक्षात आलं की नेमकं शिवाप्पाचं घर कुठे हे जरी त्याला माहीत असलं तरी पालखी घेऊन जाणाऱ्यांना कसं सांगणार. खरं तर आता खूपच उशीर झाला होता, पण शिवगामीला भेटणं भाग होतं. पुलकेशी स्वतःच परत शिवाप्पाकडे जायला निघाला. यावेळी मात्र बरोबर 25 स्वार होते. काळोख पडता पडता पुलकेशी शिवाप्पाच्या दाराबाहेर पोहोचला. त्यानं बाहेरूनच शिवाप्पाला हळी दिली. दार उघडून शिवाप्पा बाहेर आला. सकाळचाच माणूस परत आल्याचं पाहून वैतागला. कोणी मिळत नाही का तुला? सबंध दिवस बदामीमध्ये, त्यानं जराशा रागानंच विचारलं. पुलकेशी हसला. नाही शिवाप्पा, तसं काही नाही, पण आज माझा राज्यकारभाराचा पहिलाच दिवस होता. कामात दिवस कसा संपला कळलंच नाही. आता तुम्हाला पालखी पाठवून बोलावून गेला खूप उशीर झाला होता, म्हणून मी स्वतःच आलो. उद्या सकाळी पालखी येईल. इतकं म्हणून पुलकेशीनं आपल्या सोबत असलेल्या स्वारांच्या प्रमुखाला सांगितलं, उद्या सकाळी 2 पालख्या घेऊन इथे यायचं. शिवाप्पा आणि त्यांची कन्या शिवगामी दोघांना घेऊन राजवाड्यात यायचं. कळलं? होय महाराज. पुलकेशीची नजर शिवगामीला शोधत होती. बहुधा ती घरात असावी, दिसत नव्हती. पुलकेशी माघारी जायला वळणार इतक्यात शिवगामी बाहेर येताना दिसली. ती शिवापाच्या कानाशी लागली. त्यांना आज इथंच जेवून जायला सांगा ना. शिवप्पानं मान डोलावली. महाराज, रात्र झालीये, आज इथेच जेवून गेलात तर. पुलकेशी म्हणाला, तुम्हाला कशाला उगीच त्रास. नाही, शिवगामीचं म्हणणं होतं की. शिवगामीचं नाव ऐकल्यावर पुलकेशीनं नकार द्यायचा प्रश्नच नव्हता. त्यानं स्वारांना माघारी पाठवून दिलं. शिवाप्पाच्या घरी साधं भाजी भाकरीचं जेवण जेवताना पुलकेशीला त्यापुढे पंचपक्वान्न फिकी वाटू लागली. रात्री पुलकेशी राजवाड्यात परतला, पण त्याच्या डोळ्यासमोर शिवगामी हलत नव्हती. तिचा मधाळ आवाज कानात गुंजत होता. तिनं बनवलेल्या जेवणाची चव अजूनही जिभेवर रेंगाळत होती. असं का होतं हे त्याला कळत नव्हतं. सारी रात्र पुलकेशीनं बिछाण्यावर तळमळत काढली. पहाटे कधीतरी त्याला झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी पुलकेशी जरा उशिराच उठला. उठल्याबरोबर त्यानं शिवाप्पाला बोलावणं पाठवलं. बरोबर 2 पालख्या घेऊन धनंजयला जायला सांगितलं. शिवाप्पाला घेऊन यायला धनंजय निघाला. पुलकेशी आतुरतेनं शिवगामीच्या येण्याची वाट पाहत होता.
पण जेव्हा धनंजय शिवाप्पाला घेऊन आला तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. शिवाप्पा एकटाच आला होता. शिवगामीनं यायला नकार दिला होता. तिनं धनंजय बरोबर उलट निरोप दिला होता. माझे आप्पा जरी पूर्वी चालुक्यांच्या दरबारात गायक होते तरी मी कधीच कोणाची नोकर नव्हते. मला कोणाकडे नोकर म्हणून जायची इच्छा नाही. त्यामुळे तुम्ही पाठवलेली पालखी मी स्वीकारू शकत नाही. तुमच्या राज्यातील एक नागरिक म्हणून तुम्ही मला गायला सांगितलं तर मला गावं लागेल, पण ते माझ्या इच्छेनुसार असणार नाही. तुम्हाला जर माझं गाणं ऐकायचं असेल तर तुम्हाला इथे यावं लागेल. पुलकेशीचं म्हटलं तर थोडा अपेक्षाभंग झाला, पण एकीकडे त्याला शिवगामीच्या सडेतोडपणाचं कौतुकच वाटलं. त्याने शिवाप्पाला पुन्हा दरबारी गायक म्हणून नेमणूक करून दिली आणि स्वतः शिवगामीला भेटायला गेला. शिवगामीनं त्याचं स्वागत केलं. मग पुलकेशीने विचारलं, मी पाठवलेली पालखी तू का नाकारलीस? मी तुमच्या माणसाबरोबर निरोप पाठवला होता, तुम्हाला मिळाला नाही का? तुम्ही तुमच्या दरबारातील गायकासाठी पालखी पाठवली होती. मी ना तुमच्या दरबारात गायक आहे ना मला दरबारात नोकरी करायची इच्छा आहे. तो निरोप तर मला मिळाला, पण तुझी दरबारात राजगायिका म्हणून याची इच्छा का नाही हे मला कळलं नाही. महाराज, मी माझ्या मनाला वाटेल तेव्हाच गाते. मला गावंसं वाटलं नाही तर मी गात नाही. मी जर तुमच्या दरबारात नोकर झाले तर तुम्ही सांगाल तेव्हा मला गावं लागेल. म्हणजेच माझं गाण्याचं स्वातंत्र्य मला तुम्हाला विकावं लागेल. मला ते करायचं नाही. या उलट तुम्ही जर स्वतःहून इथे माझं गाणं ऐकायला आलात तर तो माझा सन्मान होईलच, पण गायचं की नाही हे माझ्या मर्जीवर अवलंबून राहील. मला माझं स्वातंत्र्य विकायचं नाही. पुलकेशी मनातून खुश झाला. तो म्हणाला, ठीक आहे, यापुढे मी इथे येत जाईन. जरूर या महाराज. तुमचं स्वागत करायला मला आनंदच वाटेल. यापुढे जवळजवळ दररोजच पुलकेशी गाणं ऐकायला शिवगामीकडे जाऊ लागला. गाणं ऐकता ऐकता दोघं एकमेकांकडे कसे आणि कधी आकर्षित होत गेले ते दोघांनाही कळलं नाही. साधारण संध्याकाळी पुलकेशी गाणं ऐकायला जायचा. शिवगामीनं एकच अट ठेवली होती, तो गाणं ऐकायला येईल तेव्हा त्यानं एक रसिक म्हणून यावं, राजा म्हणून नाही. आणि त्याच्याबरोबर सेवक असतील तर त्यांना दूर ठेवून एकट्यानं यावं, ती सेवकांसमोर गाणार नाही. पुलकेशीला ही अट मान्य होती. पण एक दिवस संध्याकाळऐवजी पुलकेशी दुपारीच शिवगामीचं गाणं ऐकायला गेला तर शिवगामी तिथे नव्हती. शिवाप्पानं सांगितलं ती कुठल्या तरी विणकराकडे गेली होती. उत्सुकतेनं तिला शोधत पुलकेशी निघाला. एकीकडे त्याच्या मनात त्या विणकराबद्दल थोडी असूयाही होतीच. विणकर वस्तीजवळ गेल्यावर पुलकेशीनं चौकशी करायला सेवकांना पुढे पाठवलं. थोड्याच वेळात ते एका वृद्ध विणकराला घेऊन आले. पाठोपाठ शिवगामी होती. किंचित त्रासलेली दिसत होती. काय झालं? शिवगामीनं विचारलं. मी गाणं ऐकायला आलो होतो, तू घरी नव्हतीस. तू कुठे आहेस याची विचारणा केल्यावर तू इथे आल्याचं कळलं. तू इथे काय करत होतीस? त्या विणकराकडे बोट टाकून शिवगामी म्हणाली, हे विष्णूजी अतिशय सुंदर विणकाम करतात. त्यांचं विणकाम बघायला मी आले होते. एक अतिशय सुंदर वस्त्र ते विणत होते, पण तुमच्या माणसांनी आम्हाला मध्येच अडथळा आणला. कसलं वस्त्र? मला पाहिजे, घेऊन या. पुलकेशीने आज्ञा दिली. थांबा, शिवगामी म्हणाली. आपल्या आज्ञेत अडथळा आणताना तिची जराही चलबिचल झाली नाही हे पाहून पुलकेशी आणखीच बुचकळ्यात पडला. ते वस्त्र अजून बनलेलं नाही. हातमागावर ताणून बसवलेल्या धाग्यांवर ते विणलं जातंय. ते तिथून काढलं तर विष्णूजींची सगळी मेहनत वाया जाईल. तुम्हाला ते पाहायचं असेल तर तुम्हाला तिथे यावं लागेल. ठीक आहे, मला ते पाहायचंय. तूच मला तिथे घेऊन चल. पुलकेशी विष्णू आणि शिवगामी बरोबर हातमागाकडे गेला. खरंच अतिशय तलम धाग्याचं ते वस्त्र होतं. निळ्याभोर कापडावर सोन्याच्या तारांनी विणकाम केलं जात होतं. वेलबुट्टी, पक्षी यांच्या चित्रांनी ते शोभत होतं. ते पाहून पुलकेशी प्रसन्न झाला. खरंच शिवगामी, किती सुंदर कला आहे. असे अनेक कलाकार आपल्या आजूबाजूला पसरलेत महाराज. त्यांना आश्रय द्यायला कोणीतरी हवाय. कला जोपासायची तर पैसा पाहिजेच. तो नसल्यामुळे अनेकांची कला झिजून जाते. द्याल त्यांना आश्रय? देईन, पण एका अटीवर. पुलकेशी म्हणाला. काय? असे कलाकार शोधून त्यांना माझ्या समोर आणायचं काम तुझं आहे, मान्य? शिवगामीनं हसून होकार दिला. विष्णूला राज दरबारात वस्त्र पुरवण्याचं काम मिळालं. तृप्त मनानं पुलकेशी परत आला. 3-4 दिवसात शिवगामीनं पुलकेशीला आपल्याबरोबर दुसऱ्या गावात येण्याची विनंती केली. पुलकेशी निघायला तयार झाला. त्यानं विचारलं, मी घोड्यावरून जाईन, पण तू कशी येणार? मी चालतच सगळीकडे जाते महाराज. मी येईन चालत. नको, तू पालखीत बस. माझ्या दरबारातली नोकर नव्हे, कला क्षेत्रातली माझी सल्लागार म्हणून मी तुला पालखीचा मान देतोय, नाही म्हणू नकोस. हे सांगितल्यावर शिवगामी तयार झाली. दोघेही निघाले. तिथे पुलकेशीनं लाकडावरील अप्रतिम कोरीव काम पाहिलं. बारीक बारीक नक्षीकामानं खांब नटले होते. गणपती, विष्णू, शंख, कमळ, देवी लाकडावर केलेल्या कामगिरीवरून नजर हटत नव्हती. कारागिरानं सर्व कसब पणाला लावून काम केलं होतं. पुलकेशीनं लाकडी कोरीव कामातून एक सुंदर गणेश मंदिर उभं करायची आज्ञा केली.
पण लाकूड काही वर्षात नष्ट होणारच. चिरंतन शेकडो वर्ष राहील असं काही करावं असं तुम्हाला नाही का वाटत? शिवगामीनं विचारलं. म्हणजे? इथून 12-15 कोसांवर ऐहोळे गाव आहे. तिथे तुमच्या पूर्वजांनी काही मंदिरं उभी केली आहेत असं मी ऐकून आहे. ते दगडातून कोरून केलेलं काम आहे. मला काही इतक्या दूर जायला जमलेलं नाही, पण मला आवडेल. दगडावरचं कोरीव काम शतकानुशतकं चालेल, पण ते करायला लागणारा वेळही तसाच आहे. त्या कारागिरांना सुद्धा राजाश्रय मिळाला तर पुलकेशी हसला. पालखीतून ऐहोळेला जायला खूपच वेळ लागला असता. जाऊ आपण, पण पालखीतून नाही, रथातून जाऊ. येशील? शिवगामीनं आनंदानं होकार दिला. दुसऱ्या दिवशीच दोघे रथातून ऐहोळेला जायला निघाले. बदामी ते ऐहोळे मार्ग अगदी सपाट होता. रथात सारथ्याबरोबर पुलकेशी आणि शिवगामी दोघेच होते. रथामागोमाग 300 घोडेस्वार चालले होते. शिवगामी आधी कधीच रथात बसली नव्हती. रथानं वेग घेताच तिला भीती वाटू लागली. तिनं रथातला दंड घट्ट पकडला आणि आपले डोळे बंद करून घेतले. तिच्या चेहऱ्यावरची भीती पाहून पुलकेशीला हसू फुटलं. घाबरलीस की काय? तिनं विचारलं. तिनं नुसताच मान हलवून होकार दिला. घाबरायचं कशासाठी? इतक्या वेगानं जायची सवय नाहीये मला. उडून जाईन की काय असं वाटतंय. पुलकेशीनं सारथ्याला वेग थोडा कमी करायला सांगितला. पण शिवगामीची भीती काही कमी झाली नाही. ती थरथर कापत होती. शेवटी पुलकेशीनं तिचा हात पकडला आणि तो थोपटला. पुलकेशीचा हात पकडून बसल्यावर तिला जरा धीर आला. हातात धरलेला हात तिला धीर देण्यासाठी पुलकेशी हळुवारपणे थोपटत होता. वाट मागं पडत होती. या भागात इथेच थांबूया. खूप झाला रोमांस. पुढल्या भागात भेटूया. पाहत राहा, ऐकत राहा. एक होता परमेश्वर. धन्यवाद.